खरीप पीक विमा 2025च्या पहिल्या टप्प्याचं वितरण अखेर सुरू झालं आहे. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. सगळ्यांना समान फायदा होत नाही. सध्या राज्यभरात सुमारे 1219 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून ज्या शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होऊ लागली आहे. मात्र या वितरणाचं चित्र नीट पाहिलं तर लक्षात येतं की बहुतांश रक्कम काही मोजक्या तालुक्यामध्येच केंद्रित आहे. एकूण मंजूर निधीपैकी जवळपास 80% रक्कम ही फक्त सुमारे 30 तालुक्यामध्ये वाटप होत आहे. यामध्ये सर्वात जास्त फायदा नांदेड जिल्ह्याला झालेला दिसतो, जिथे एकट्याला 800 कोटीहून अधिक निधी मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे या निधीपैकी बहुतांश हिस्सा सोयाबीन पिकासाठी आहे. हिंगोली, परभणी आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्येही तुलनेने मोठ्या रकमा मंजूर झालेल्या आहेत. पण इतर अनेक जिल्ह्यामध्ये मंजुरी अत्यंत कमी प्रमाणात दिसते. काही ठिकाणी तर अजूनही कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलंच नाही. याचा सरळ अर्थ असा की ज्या भागामध्ये नुकसान जास्त प्रमाणात नोंदवलं गेलं किंवा जिथे सर्वेक्षण आणि कॅल्क्युलेशन लवकर पूर्ण झालं त्या भागांना मोठा फायदा मिळतो आहे. बाकीच्या भागामध्ये प्रक्रिया अजून सुरू असल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत आहेत. ज्या तालुक्यामध्ये नुकसानाची टक्केवारी जास्त आहे, जिथे सर्वेक्षण वेळेवर पूर्ण झालं, विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकरी. ज्या जिल्ह्यामध्ये अजून कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं नाही, जिथे आक्षेप किंवा तांत्रिक अडचणी आहेत, काही पिकासाठी अजून डेटा अपडेट बाकी आहे, त्यांना वाट पाहावी लागेल. महत्त्वाचा मुद्दा पाहिलं तर हा फक्त पहिला टप्पा आहे. पुढील टप्प्यामध्ये उर्वरित तालुके आणि शेतकऱ्यांना देखील हळूहळू रक्कम मिळू शकते. त्यामुळे ज्यांना अजून पैसे आले नाहीत त्यांनी घाबरायचं कारण नाही, पण सतत अपडेट तपासत राहणं गरजेचं आहे. खरीप पीक विम्याचं वितरण सुरू झालं हे नक्की सकारात्मक आहे, पण सध्याचं वितरण पाहता असमानता स्पष्ट दिसते. पुढील काही दिवसात आणखी जिल्ह्यांची आकडेवारी स्पष्ट होईल आणि मग खरं चित्र समोर येईल. म्हणून मित्रांनो, तुमच्या तालुक्याचा स्टेटस नियमित तपासत आणि अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवा. नवीन माहिती मिळाली की आपण लगेच शेअर करू. धन्यवाद.